उंबरखिंडीची लढाई, स्वराज्याच्या बुद्धिमत्तेचा पराक्रम. इसवी सन 1661 साल. स्वराज्याची वाढती ताकद पाहून छत्रपती शिवाजी महाराज यांना थोपवण्यासाठी शाईस्तेखानने मोठी मोहीम उभी केली. त्याने आपला सरदार कारतलब खान याला प्रचंड सैन्यासह कोकणात पाठवले. उद्देश एकच, सह्याद्री ओलांडून स्वराज्यावर अचानक आक्रमण करणे. कारतलब खानाच्या सैन्यात हजारो सैनिक, घोडदळ, तोफा आणि रसद होती. त्याला वाटलं की इतक्या मोठ्या सैन्यासमोर शिवराय टिकणार नाहीत, पण त्याला माहिती नव्हतं सह्याद्रीच्या कड्या आणि दऱ्या या शिवरायांच्या बाजूने उभ्या आहेत. कारतलब खान कोकणात उतरण्यासाठी ज्या घाटातून जाणार होता तो होता अरुंद आणि धोकादायक उंबरखिंड. उंच डोंगर, दाट जंगल आणि वळणावळणाचा रस्ता, हाच तर शिवरायांचा खरा रणांगण. शिवाजी महाराजांनी आधीच शत्रूची हालचाल ओळखली होती. त्यांनी आपल्या मावळ्यांना गुप्तपणे उंबरखिंडीत लपवून ठेवले. कोणी झाडांच्या आड, कोणी कड्यांवर, तर कोणी दगडांच्या मागे. शत्रू येईपर्यंत शांत राहायचे आणि योग्य क्षणी विजेसारखा हल्ला करायचा, हीच योजना होती. कारतलब खानाचं सैन्य उंबरखिंडीत शिरलं. अरुंद वाटेमुळे सैन्याची रचना विस्कटली. पुढे गेलेले मागे वळू शकत नव्हते आणि मागचे पुढे येऊ शकत नव्हते. अचानक डोंगर कड्यांवरून रणशिंग वाजलं. हर हर महादेव! मावळ्यांनी वरून बाण, दगड आणि तलवारींचा वर्षाव सुरू केला. शत्रू गोंधळून गेला. कुठून हल्ला होतोय हेच समजेना. मोठं सैन्य असूनही त्यांना लढायला जागाच नव्हती. कारतलब खानाला कळलं, आपण सापळ्यात अडकलो आहोत. त्याच्या सैन्याचा मोठा फटका बसला. शेवटी त्याने शरणागती पत्करली. शिवाजी महाराजांनी त्याच्याकडून शस्त्रसामुग्री आणि संपत्ती घेतली, पण अनावश्यक रक्तपात टाळला. हेच त्यांच्या दूरदृष्टीचं आणि उदारतेचं लक्षण होतं. उंबरखिंडीची ही लढाई केवळ तलवारींची नव्हती, तर ती बुद्धी, नियोजन आणि भौगोलिक ज्ञानाची लढाई होती. मोठ्या सैन्यापेक्षा योग्य रणनीती किती महत्त्वाची असते हे या लढाईतून सिद्ध झालं. या विजयामुळे स्वराज्याची कीर्ती आणखी वाढली. मावळ्यांचा आत्मविश्वास दुप्पट झाला आणि शत्रूंना कळून चुकलं की सह्याद्रीत लढायचं असेल तर शिवरायांच्या बुद्धीला हरवणं सोपं नाही. उंबरखिंड आजही त्या पराक्रमाची साक्ष देते. प्रत्येक कडा जणू सांगतो, धैर्य, चातुर्य आणि स्वराज्यप्रेम असेल तर अशक्य काहीच नाही. सुरतेची दुसरी लूट. 1670च्या सुमारास शिवरायांनी मुघलांविरुद्ध पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला होता. पुरंदरच्या तहात गमावलेले किल्ले पुन्हा जिंकण्याचा धडाका त्यांनी लावला होता. याच काळात महाराजांनी दुसऱ्यांदा सुरतेवर स्वारी करण्याचा निर्णय घेतला. 3 ऑक्टोबर 1670 रोजी मराठ्यांनी सुरत शहरावर हल्ला चढवला. अमाप संपत्ती घेऊन मराठे स्वराज्याकडे परतत होते. मुघल बादशहा औरंगजेबाला जेव्हा ही बातमी कळाली तेव्हा तो संतापला. त्याने खानदेशाचा सुभेदार दाऊद खान आणि नामदार खान यांना मराठ्यांचा रस्ता रोखण्याचे आदेश दिले. मराठ्यांच्या फौजेकडे सुरतेहून आणलेली लूट होती, त्यामुळे त्यांची हालचाल काहीशी संथ असेल असा मुघलांचा कयास होता. रणमैदान, कांचनबारीची खिंड. मराठे सुरतेहून बागलान मार्गे नाशिकच्या दिशेने येत होते. वाटेत वणी दिंडोरीच्या परिसरात कांचनबारी नावाची एक अरुंद खिंड आहे. या खिंडीतून बाहेर पडल्याशिवाय स्वराज्यात सुरक्षित पोहोचणे शक्य नव्हते. दाऊद खानने आपली फौज घेऊन या खिंडीत मराठ्यांना गाठण्याचे ठरवले. दाऊद खानजवळ मोठी फौज होती, तर मराठ्यांकडे साधारण 10 ते 15 हजार मावळे होते. मुख्य म्हणजे मराठ्यांच्या सोबत सुरतेची लूट होती, जिचे रक्षण करणे ही पहिली प्राथमिकता होती. युद्धाचा प्रसंग आणि रणनीती. जेव्हा मराठ्यांच्या हेरांनी बातमी आणली की मुघल फौज समोरून चालून येत आहे, तेव्हा महाराजांनी एक अत्यंत चपळ रणनीती आखली. त्यांनी आपल्या फौजेचे 2 भाग केले. 1. प्रतापराव गुजर आणि व्यंकोजी दत्त यांच्या नेतृत्वाखाली एक तुकडी लुटीचे रक्षण करत सुरक्षित मार्गाने पुढे पाठवली. 2. स्वतः महाराज. त्यांनी निवडक मावळ्यांसह मुघलांना रोखून धरण्याचे आणि त्यांच्यावर हल्ला करण्याचे ठरवले. रात्रीच्या वेळी दाऊद खानने आपली फौज डोंगर दऱ्यात तैनात केली होती. पहाटेच्या सुमारास